नातेगावात आपण जे प्रेम दाखवतोय किंवा प्रेम देत आहे काही गोष्टी अशा असतात की ज्या सांगायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. गेल्या वर्षी आम्ही असं ठरवलं की वाढदिवस प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतो. प्रत्येक जण माणूस जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर मोठा होतो, त्याला व्यावहारिक जबाबदाऱ्या येतात, कौटुंबिक जबाबदाऱ्या येतात. ह्या जबाबदाऱ्या पार पडत असताना कुठेतरी दिलासा, कुठेतरी दिशा नक्कीच त्याला मिळत असते असं नाही. आणि ही दिशा न मिळाल्यामुळे काही जण भरकटतात, काही कुटुंब वेळी आपली जातात. समर्थ नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या निरूपणातून, त्यांच्या शिकवणीतून आम्ही शिकलो की जर का काही करायचं असलं तर निश्चितपणाने चांगल्या गोष्टी समाजात रुजवायच्या असल्या तर केवळ नावापोटी, केवळ राजकारणाच्या अभ्यासापोटी करायच्या नाही, तर आपल्या बरोबर असणाऱ्या आपल्या सहकार्यांना घेऊन पुढे जात असताना समाजात काही चांगल्या गोष्टी जर आपल्या करता आल्या तर त्याच गोष्टी खऱ्या अर्थानं समाधान देतात. समाधान ही सगळ्यात अशी गोष्ट आहे की जी कुठे मागून मिळत नाही, जी कुठे विकत मिळत नाही, जी आपल्यालाच फक्त कळते. समोरच्याला समाधान दिलेलं तुम्हाला कळणार नाही किंवा कोणाला समाधान तुम्ही दिलेलं त्याचं समाधान तुम्हाला कळणार नाही. समाधान ही गोष्ट फक्त प्रत्येकालाच कळते. आणि हे समाधान मिळण्यासाठी म्हणून गेल्या वर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं आपण दिशाची सुरुवात केली. असं ठरवलं, तीर्थरूप मोहन नरे साहेबांना भेटलो, म्हटलं अण्णा राजकारणात जावं की समाजकारणात काम करावं. अण्णांनी सांगितलं राजकारणाच्या रद्दी होतात, काही दिवस लोक लक्षात ठेवतात पण त्याच्या रद्दी होतात, समाजकारणाचे दंत होतात. करायचं असलं तुला आयुष्यात राहिलेली काही वर्ष जर खरोखर तुला करायचं असेल, बाकी आनंद महाराजांच्या कृपेने, माझ्या आई वडिलांच्या पुण्याने सगळ्या गोष्टी तुझ्याकडे आहेत. लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळवायचा असेल तर खऱ्या अर्थानं ज्यांना कोणाला रस्ता नाही त्यांना रस्ता दाखवण्याचं काम जर करता आलं तर तेच पुण्य आहे, तेच खऱ्या अर्थानं काम आहे. आणि म्हणून आपल्या इथली स्त्री हीच खरी आपल्याकडच्या मागासल्या कोणाचं कारण असू शकते काय? आपल्याकडची मुलं का मागं पडताय? आपल्या मुलांना मार्गदर्शन का नाहीये? आपला मुलगा ग्रामीण मुलगा, आपला मुलगा दरिद्री मुलगा, आपला मुलगा दारिद्र्य रेषेच्या मागची ही भाषा, ही गोष्टच मुळे मला पडत नाही की ज्या वेळेला आमच्याकडच्या एखाद्या महिलेला म्हटलं जातं की दारिद्र्य रेषेच्या खालची लोक, दारिद्र्य रेषेच्या वरची लोक, ही दारिद्र्य रेषाच जर संपवायची असेल तर निश्चितपणाने तुम्हाला कुठेतरी तुमच्या पायावर उभं करणं आवश्यक होतं. आणि म्हणून आपण दिशेची निवड केली. माझ्या आई बहिणींना आपलं प्रेम उदंड आहे, त्या प्रेमाने आपण महाडच नव्हे तर महाडच्या आजूबाजूला बऱ्याचशा गावांमध्ये ही चळवळ उभी करणार आहोत. तुमच्यावर आमच्यापेक्षा जास्त जबाबदारी. गेल्या वर्षी एकही महिला आमच्या दिशाच्या कार्यक्रमात नव्हती. यंदा मला वाटतं 800 का 900 महिला आहेत, तेवढे गट आहेत. हे गटांची संख्या वाढती आहे. आपलं असणारं गटांवरचं प्रेम इतकं चांगलं आहे की आपण त्याची जी वसुली आहे ती वसुली देत आहे, सगळ्या गोष्टी करतात. आपली ही हिंमत, ही ताकद, ही उर्मी जेव्हा तुमच्यात असेल तेव्हा येणारी पिढी हे चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखायला लागेल. नाहीतर मग चांगलं काय वाईट काय हे जर ओळखता आलं नाही तर मग उपयोग काय? समर्थपणे तुम्हाला उभं राहायचं असेल, सांगितलं की स्वतः रोजगारातून घरात घेतलेला आरसा जरी 10 रुपयाचा असला तरी त्यात बघताना जे प्रतिबिंब तुम्हाला दिसेल ते तुमच्या पत्नीने तुम्हाला जरी भेट दिलेला 100 रुपयाचा आरसा असला तरी त्याचा गोडवा तुम्हाला वाटणार नाही. तुम्हाला चांगल्या पद्धतीने उभं करण्याकरता आनंद महाराजांच्या कृपेने आपल्यामध्ये अतिशय चांगली मोठमोठ्या माणसांचे आशीर्वाद मला लाभलेले आहेत. ईश्वर कृपेने सगळ्या घरावरच्या लोकांची माझे चांगले मैत्रीचे संबंध आहेत. माझ्यावर आशीर्वादाची मायाची पांघरून घालणारे माझे सदाबाई कदमांसारखे, आमचे विजयबाईंसारखे, अण्णांसारखे, केनीबाईंसारखे मित्र मला लाभलेले आहेत. सर्व थरावरच्या लोकांचे मला आशीर्वाद आहे. राजकीय असतील, सामाजिक असतील, उद्योगाचे असतील. आज खरं तर मी परदेशात कालच जाणार होतो, परंतु माझ्या मित्रांचं आणि आपलं प्रेम, मी म्हटलं नाही, ज्या दिवशी आपण ठरवलं होतं की एक महिला गट सुरू करायचा, महिला गटांना उभं करायचं, त्या महिला खऱ्या अर्थानं उभ्या राहिल्यात का नाही, नुसतंच बोलून चालत नाही तर बोललेलं आपण कुठपर्यंत यश मिळवलं हे बघण्यात देखील एक समाधान असतं. हे समाधान आज मला मिळालं. आज कॉलेज ऑफ IIT असेल, आज गुरुकुल अकॅडमी असेल, कॉलेज ऑफ IITच्या माध्यमातून इथल्या तरुणाला, इथला तरुण ज्याला कम्प्युटरायझेशन नाही, ज्याला इंग्लिशचीच भीती वाटते, त्याच्या मनात काय भीती की मला इंग्लिश येत नाही, मी काय करणार. ज्या वेळेला शाळा शिकून तो कॉलेजात जातो, ज्या वेळेला शाळा शिकून तो व्यावहारिक जीवनात जातो, मी करू काय? मी ज्या शाळेतनं आलो त्या शाळेतनं मला परिपक्व जीवन मिळाले का नाही? 10वी झालं म्हणजे माझं शिक्षण पूर्ण झालं का? 12वी झालो, कॉलेज झालं म्हणून तुम्हाला नोकरी मिळाली का? मग नोकरी धंद्यासाठी जो आत्मविश्वास असतो, तो आत्मविश्वास उभं करण्याचं काम हे हिरवळच्या वेगवेगळ्या दिशा असतील, दिलासा असतील, हिरवळ आता एज्युकेशनल ट्रस्टची सुरुवात झाली, ह्या सगळ्या गोष्टीतून आपण सुरू करतो. मला अत्यंत आनंद होतो की आपण सगळ्या भगिनी इथं जमलेल्या आहात.
आपल्या निमित्तानं ह्या आपण जे सुरू करतो ही सुरुवात आहे. मला असं वाटत नाही, मी राळकर साहेबांचे मनपूर्वक आभार मानू इच्छितो की हा डोंगर ही वाटचाल करताना कोणा एकट्याचं काम नाही. मी जरी ठरवलं, मी जरी कल्पना आणल्या तरी कल्पना प्रत्यक्षात आणण्याकरता एक टीम असणं आवश्यक असतं. तुमच्यावर प्रेम करणारी, त्या कार्यावर प्रेम करणारी मंडळी असणं आवश्यक असतं आणि त्या कार्यात सहभागी झाणाऱ्यांच्या देखील निष्ठा, प्रेम तेवढंच जपून निर्माण करणं आवश्यक असतं. मला अतिशय आनंद वाटतो की राळकर साहेब आपण ही धुरा सांभाळले. वास्तविक पाहता आम्ही फक्त नाममात्र आहोत. तुम्ही हे सगळं आम्हाला प्रेम देताय, ह्या सगळ्याच्या जसं म्हणतात ना की फांदीवर बसायला, त्या पद्धतीच्या आम्ही आहोत. बाकी सगळं श्रेय हे हिरवळ दिलासा, हिरवळ दिशामध्ये काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचं आहे, माझ्या मित्रांचं आहे, आपल्या बहिणींचं आहे. आपण ज्या पद्धतीने ह्या काम करताय, ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या कुटुंबियांना उभं करण्याकरता जे काही परिश्रम करताय ते निश्चितच फलस्वरूप हो असं मी आनंदाच्या प्रार्थना करतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावाच्या विकासासाठी नात्यात जेव्हा जेव्हा जे जे करता येईल, राजकारण होत राहतं, राजकारणाची मला कामं नाही. कुठला पक्ष आहे, कुठल्या पक्षाची लोक आहेत यापेक्षा आपल्या गावाचं नातं जेव्हा येईल त्या वेळेला सगळ्या भावना, सगळ्या चपला बाजूला ठेवून जे काम पडेल ते आपण करू. कुठल्याही हिरवळचं जे काम असेल ते सर्व समावेशक, मग त्याला धर्म नाही, जात नाही, पंथ नाही. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जेव्हा ठरवू की ही गोष्ट आपल्याला करायची आणि ती निश्चितपणे होईल असं मला वाटतं. कारण बाकीच्या गोष्टी करायला बरेच लोक आहेत, बाकीच्या गोष्टींसाठी अनेक घटना आहेत, त्या करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. परंतु आपण जे करता आहात, जेवढी माझी जबाबदारी आहे तेवढीच आजपासून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्याला आपली दुसरी एक मुलं उभी करायची. आज मुद्दाम हिंदुस्तान लिव्हरच्या मी मॅनेजमेंटचा आभार मानू इच्छितो. मी त्यांना विनंती केली होती की हिंदुस्तान लिव्हर म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कित्येक त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत जे आपण वापरतो. आपल्याला आपल्या गावागावातल्या महिलांना डिस्ट्रीब्युटरशिप मिळाले, त्यांचं आपल्याला केंद्र मिळाले, त्या केंद्रातून 2-2 महिला उभ्या राहत आहेत. त्या महिलांच्या माध्यमातून जे बचत गटात महिला आहेत त्यांना काही सुविधा मिळतात. आनंदाची बाब, प्रेमाची बाब आहे, ज्यातनं उभं राहण्यात मला खरोखर हिंदुस्तान लिव्हरच्या सगळ्या मॅनेजमेंटचा मी आभार मानतो. मोहन दारिया जे आहेत, दिशाच्या सगळ्या संचालकांचं असं म्हणणं आहे की दिशा, वनराई दिशा ही जी संस्था आहे ती महाराष्ट्रात सगळीकडे काम करते. पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मला सांगायला आनंद वाटतो की सगळ्यात चांगली वाटचाल ही महाड तालुक्याची आहे आणि ती केवळ तुमच्या सहकार्याने. आज दिशा दिलासाच्या माध्यमातून एक कायमस्वरूपीचं केंद्र आपण सुरू करायचं. वाढदिवसाला संपत असतं, खरं तर गेलेल्या वयाचं आपल्याला एक वर्ष कमी झालं म्हणून मागे वळून बघण्याची गरज असते. ती वर्ष संपत चालले, राहिलेली माहीत नाही. ईश्वराची देणगी असते, रोज नवीन नवीन प्रसंग येत असतात, समस्या येत असतात. परंतु अरुणभाई मेहतांनी मला शिकवलं की जोपर्यंत तुमच्यात हिंमत आहे, दुसऱ्याच्या आसू, दुसऱ्याचे दुःख तुम्हाला जोपर्यंत दिसत आहे आणि तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे, तोपर्यंत सामर्थ्य तुमच्याबरोबर आहे. महिलांना मला तुम्हाला सांगायचं की कधीही डगमगून न जाता जेव्हा जेव्हा रोजगार ज्या बाईला आपल्या भागात मिळणार नाही त्यांनी त्या केंद्रात आल्यानंतर तिला केंद्रात रोजगाराची संधी उपलब्ध होईल एवढं केंद्र आपण सुरू करतोय. लाडवली येथे केंद्राची उभारणी केलेली आहे, केंद्राचं ऑलरेडी कामही झालेलं आहे. परंतु ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, ज्यांनी दिशा दिली ते आदरणीय मोहन दारिया साहेब आणि काही वरिष्ठ मंडळी आपल्याकडे येणार आहे. आपण फक्त आज नाते विभागातल्या महिला आणि नाते विभागातले सहकारी इथे जमलेलो आहोत. परंतु ते आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात की ज्या महिलेला वाटेल की आज मला काम करायचंय, मला कुठेतरी जाऊन 4 पैसे मिळवायचे, अशी संधी आपल्याकडे आहे का? काही गोष्टी तुमच्याकडे मोहाच्या क्षणाची येत असतील, परंतु सक्षमपणे स्वतःहून स्वतः निर्माण केलेली जर ताकद निर्माण करायची असेल तर असं केंद्र निर्माण होणं आवश्यक होतं. सहकार्याच्या माध्यमातून असं सहकार्याच्या माध्यमातून एक केंद्र आपण नात्याच्या जवळ सुरू करतोय. येणाऱ्या जानेवारीपर्यंत त्याची मुहूर्तमेढ लावलेली आहे, त्याची सुरुवात करू. आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना बचत गटांच्या मार्फत शासनाकडून येणाऱ्या अनेक सुविधा आहेत, त्या सुविधा आपल्याकडे पोहोचवायचं काम करू. आपल्याकडे आदिवासी बांधव आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या सहकार्याने हे जे आदिवासींचे विमा पॉलिसीचं काम केलेलं आहे त्याचं देखील मी मनपूर्वक कौतुक करतो की जे समाजापासून वंचित झालेले लोक आहेत, थोडे मागे पुढे राहिलेले लोक आहेत, त्यांना आनंद वाटतो असं मला वाटतं. माझे सगळे मित्र, माझे सहकारी हीच खरी माझी ताकद आहे. असं म्हणतात इंग्लिशमध्ये की फ्रेंड शुड बी मेडिसिन वेन यू आर इन पेन. हे तुम्ही जेव्हा आजारी असतात तेव्हा तुमचे मित्र तुमच्या औषध धरतात. फ्रेंड शुड बी हँडकरचीफ वेन यू आर इन क्राय. म्हणजे तुमचे मित्र हे तुमचे रुमाल झाले पाहिजे जेव्हा तुमच्यावर प्रसंग असतो. आणि फ्रेंड शुड बी लाईफ वेन यू डाय.
तुम्ही मेल्यानंतर तुमचं काम, तुमचं कार्य, तुमच्यावर प्रेम केलेली वसा तुमच्या मित्रांनी मित्र मला म्हणाले त्यांच्या जीवावरच येणारी घोडदौड, सामाजिक घोडदौड आम्ही करणार आहोत. सामाजिक घोडदौडीत काही प्रसंग येतील, तुमची शक्ती, तुमचे आशीर्वाद माझ्या मागे उभे राहतील, माझ्या टीम मागे उभे राहतील. अतिशय धडाडीनं आणि अतिशय ज्या मातीने शिवबा दिला, ज्या जिजाऊंनी शिवबा दिला, अशा नात्याच्या जवळच्या, रायगडाच्या जवळच्या आपण महिला आहात. झाशीच्या राणी असतील, जिजामाता असतील, त्यांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा. येणारी सक्षम पिढी बनवण्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या आपलं घर, आपलं कुटुंब सक्षम करा. त्यासाठी जेव्हा जेव्हा तुम्हाला काही मदत लागेल तेव्हा तेव्हा मदत करणारं केंद्र आता हिरवळच्या माध्यमातून तुमच्या पुढे उभं केलेलं आहे. कुठलीही तुमची समस्या असेल, घरगुती असेल, तुमच्यावर येणारी व्यवहारिक असेल, कायदेशीर असेल, ह्या कायदेशीर कुठल्याही समस्यांसाठी कधीही अडचण आली, आपण कुठल्याही पक्षाच्या, कुठल्याही राजकीय पक्षाचे असलात, कुठल्याही धर्माचे असलात तरी हिरवळ हे एकमेव असं केंद्र असेल की ते सतत आपल्यासाठी उघडं असेल. आपल्याला येताना आपुलकीची जाणीव, माहेरपणाची जाणीव देणारं हिरवळ हे केंद्र आहे. तुमचा आशीर्वाद, तुमचा पाठिंबा, तुमचं असणारं ऐक्य हेच खऱ्या अर्थानं आपल्याला पुढे नेणार आहे. मला सगळ्या महिलांना आज ज्यांनी स्टॉल लावले होते त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. हे स्टॉल हे केवळ इथले स्टॉल नाहीये, तर या स्टॉल मधून अनेक महिलांनी मुरमी घेतली असेल, अनेक महिलांना असं वाटलं असेल की हे स्टॉल लागू शकतात, तर आपण त्यांनी सुरू करू शकतो. ज्या वेळेला आपण दुसऱ्याचं एखाद्याचं यश बघतो, त्या यशातून काहीतरी घेतो आणि खऱ्या अर्थानं आपण उभं राहतो. आज ज्यांनी स्टॉल लावले त्या सगळ्या महिलांचं मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो. आपण सगळ्यांनी एवढ्या प्रेमाने, खरं तर दुपारची वेळ आहे, जेवणाची वेळ असून सुद्धा महिला वर्ग आपण सगळ्या इथं आलात आणि प्रेमपूर्वक माझा हा आनंद, माझ्या आनंदात, आपल्या सगळ्यांच्या आनंदात सहभागी, माझ्या आनंदात झाला. मला आनंद वाटतोय. खरं तर फूल, हार, तुरे याचा मला भार वाटतो. मी असं म्हणतात, अरुण गुजराती आमचे कायम म्हणतात की सत्काराचा भार कशाला आणि आभाराला फुलं कशाला आणि सत्काराचा भार कशाला. अशा पद्धतीने आहे की फुलं ह्या सगळ्या तुमचं प्रेम आहे, ते प्रेम असंच राहू द्या, पण या फुलांच्या पलीकडे जाऊन मी अशी अपेक्षा करतो की पुढच्या वेळेला जर नात्यातले आता 50 गट असतील, आज 11 गट झाले, तर त्याची संख्या 100 वर गेली पाहिजे. तीच मला आपल्या भगिनींकडनं पुढच्या वर्षाची भेट, मागितलेली भेट म्हणून मी तुम्हाला सांगतो की तेवढ्या महिला आपल्याकडच्या उभ्या करा. आपण ज्यांना ज्यांना यात संधी मिळाली, ज्यांना ज्यांना संधी मिळालेली नाही त्यांनी अजिबात असं म्हणायचं कारण नाही की मला हिंदुस्तान लिव्हरचा स्टॉल मिळाला नाही आणि दुसऱ्या एखाद्या भगिनीला मिळाला. मी तुम्हाला हेही आता सांगतो की अशा अनेक उपक्रमाच्या मागे मी आहे की ज्याच्याकडून, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त विविध स्वयंरोजगाराच्या संधी इथं उपलब्ध होतील. कुठलीही संधी गेले किंवा अशातला भाग नाही. अगरबत्तीचं केंद्र आपण सुरू केलंय, आपण त्यात सहभागी होऊ शकतात. नवीन एक पेनच्या कंपनीबरोबर माझं बोलणं झालंय की जेणेकरून आपल्याला घरात थोड्या वेळात काम करता येईल. अशा पद्धतीने दिशा ठरवण्याचं काम आपण करतोय. आपण सगळे आलात, मुंबईवरून माझे सगळे मित्रमंडळी आले, नाते गावात ज्यांचं माझ्यावर कायम प्रेम असतं ते सगळे नाते ग्रामस्थ इथे जमले, सर्व युवा मंडळ इथे आली. नातेच्या सरपंचांनी माझ्यावर जे प्रेम केलं, हे प्रेम असंच उदंड माझ्यावर राहावं अशा अनंत चतुर्थीची मी प्रार्थना करतो.